मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेचा पुढच्या भागांमध्ये आपण बघू शकतो की गाणं गात असलेली जान्हवी जयंतच्या हातात कशी सापडते. पण त्याआधी जे कोणी चॅनल सबस्क्राईब न करता बघत आहेत त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहून आवडल्यास लाईक नक्की करा. जयंतचा कॉल विश्वाच्या घरी आलेला होता आणि तो कॉल रिसीव केला जान्हवीने. हॅलो म्हणताच जयंतला तीच आपली जान्हवी असल्याची खात्री पटली. तो काहीच न बोलता गोंधळून जातो आणि जानूने पण फोन लगेच ठेवून दिला आणि ती खूप घाबरलेली आहे. नंतर जयंतचा कॉल परत जगन्नाथ म्हणजेच विश्वाचे वडील रिसीव करतात. तर जयंत सांगतो की मी प्रोजेक्टच्या संदर्भात तुमच्या घरी येतो आहे, पण आधी जेव्हा मी फोन केला तेव्हा रिसीव कोणी केला हे मला पहिले सांगा. त्यावरती विश्वाचे वडील सांगतात की आमच्याकडचे नोकर लोक उचलतात आणि चला तुम्ही घरीच या. जयंत विश्वाचे वडिलांना सांगतो की घरी आल्यावर त्याला त्या कॉलबद्दल अजूनही शंका वाटते. तो परत विचारतो की फोन कोणी घेतला होता. तेव्हा विश्वाचे वडील सांगतात की मी आधीच सांगितलं ना, आमच्याकडचे लोकच उचलतात फोन. नोकर लोक फोन उचलून घेतात आणि बोलून पण घेतात. तुम्ही तुमच्या बायकोवरती खूप प्रेम करता ना, आणि हे चेहऱ्यावरून मला स्पष्ट दिसत आहे आणि कुणाचाही आवाज ऐकला की तुम्हाला तुमची बायकोच वाटते. त्यामुळे तुम्ही शांत राहा, शांत बसा आणि सगळं ठीक होईल, काहीच काळजी करू नका असं समजवतात. मग वेंकी जेलमध्ये गेल्याची बातमी टीव्हीवरती आलेली आहे आणि सगळ्यांना हे कळलेले आहे. इकडे हरीशने पण टीव्हीवरती ही बातमी पाहिली. तो पण दुःखात म्हणतो की मी कोर्टात जाऊन माझ्या भावाला भेटून येतो. ह्यावरती सिंचना चिडून जाते आणि ती म्हणते की त्याचा आपल्याशी काहीच संबंध नाही, तुम्ही तुमचं बघा. ह्यावेळी हरीश पण नाराज होतो आणि त्याला असं वाटतं की आपला भाऊ जेलमध्ये आहे आणि हिला स्वार्थाची पडलेली आहे आणि ही स्वतः एकदम आनंदात आहे असं हरीशला वाटायला लागतं. इकडे कोर्टात वेंकीला पोलिसांसोबत पाहून त्याच्या वडिलांनी त्यांना मिठी मारलेली आहे आणि डोळ्यात अश्रू पण आलेले आहेत. म्हणजेच श्रीनिवास म्हणतात की वेंकी तुला काही होणार नाही, धीर देतात आणि धीर धर, मी तुला पाहण्याऐवजी मेलो असतो तरीही चाललं असतं. तुझ्या आईला हे कळलं तर ती तुटून जाईल असं श्रीनिवास म्हणतात. श्रीनिवास समजावता की तू चुकीचा नाहीस आणि आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत, घाबरू नकोस. तर कोर्टामध्ये वादविवाद चालू आहेत. वेंकीच्या बाजूने भावना आणि रवीच्या बाजूने दुसरा वकील बोलत आहे. वकील म्हणतो पूर्वी ग्रंथ विकणारा फुलांचा व्यवसाय करतो, म्हणजे पैशांची लालसा असू शकते आणि त्यामुळे त्यानेच हा अपघात केला असावा असं म्हणतात. तर इकडे श्रीकांत यांचं भावनाशी लग्न ठरत होतं, पण लग्नाआधीच सायनिंग अथॉरिटी भावनाकडे देण्यात आली, म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर सारी मालमत्ता तिची होणार होती. मग तिनं आणि तिच्या भावाने मिळून हा प्लॅन केला असेल असं वकील म्हणतात. जर तसं नसेल तर मालमत्तेचा अधिकार तिने रद्द का केला नाही आणि का अजून तिच्याकडेच आहे. हे सर्व ऐकून कोर्टात उपस्थित लोकांना धक्का बसतो आणि सिद्धू पण इकडे विचार करत असतो की जर मी हा अपघात केला असला तर हा वकील असं काही बोलतात आणि काय आहे हे केसचं रहस्य, केस कुठून कुठे जात आहे, आता काय करावं. लवकरच वेंकीचे वडील म्हणजेच श्रीनिवास यांना वकिलांनी स्टँडवरती बोलवलेलं आहे. त्यांनी सांगितलं आम्ही वेंकीला अनाथाश्रम मधून आणलेला आहे. तो लहानपणी खूप खोडकर होता, पण नंतर जबाबदारी घेतली आणि इतरांना त्रास देणारा नाही, पण अन्याय पाहिला की त्याला राग येतो. त्यानं कधीही चुकीचं काम केलेलं नाही आणि चुकीचं वागलेलाही नाही. ह्यावरती वकील म्हणतो की यातून एक गोष्ट समजते की वेंकीला लहानपणापासूनच राग यायचा आणि त्याच्या वडीलही त्यांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे रागाच्या भरात त्याने अपघात केला असावा अशी ती आर्ग्यू करतात. आता श्रीनिवास त्यांना एका वाक्यावरून आता केस वेंकी विरोधात वळून जाते. आता इकडे सुपर्णा मोठ्या आवाजात म्हणते माझ्या भावाचा म्हणजेच श्रीकांतचा अपघात करणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. मग इकडे
केस आता वेंकीसाठी खूप कठीण झालेली आहे. सर्व साक्षीदार पण त्याच्या विरोधात आहेत. हे सगळं पाहून थकलेला सिद्धू शेवटी मनामध्ये कबूल करतो की हा अपघात त्यानेच केला असावा, की खराखुरा गुन्हेगार रवी समोर येतो. हे आपण पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत. इकडे जयंत आणि विश्वाचे वडील हे घरून बाहेर पडत असताना विश्वाचे वडील म्हणतात की इतका उशीर झालेला आहे, मग आता आपण इथेच राहून जा. तेव्हा जयंत विश्वाच्या घरीच थांबतो. जयंत झोपलेला असताना जानू सावधपणे घरात फिरते आणि एक सुंदर गाणं पण गाते. त्या गाण्याचा आवाज जयंतच्या कानावर पडतो. हे माझ्या जान्हवीचाच आवाज आहे ना, तिचंच गाणं आहे ना. हो, ती इथेच असणार. आणि माझं मन सतत सांगत होतं की ती जिवंत आहे. आता तिचा आवाज ऐकून त्याला 100% खात्री झाली का जान्हवी म्हणजे इथेच आहे. आणि असं तो मनातल्या मनात म्हणत असतो. जयंत लगेच उठतो आणि बाहेर पळतो आणि जानूला शोधायला लागतो. इकडे जानू घाबरते. अरे, जयंत घरात आहे हे मी विसरूनच गेले आणि त्यांनी माझं गाणं ऐकलं असेल. आता त्यांना माझं हे असणं आणि इथे असणं हे कळेल. आता मी काय करू? मग काय जानू जयंतच्या हाती सापडते का, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तिथपर्यंत आमचं चॅनल बघत राहा आणि लाईक द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.